नमस्कार जनता चॅनलमध्ये तुमचे स्वागत। जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना। अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा। नमस्कार। अंगणवाडी सेविका व मदतनीस हिवाळी अधिवेशनातील माहिती। ही महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग व विधिमंडळात कोणती चर्चा झाली? हिवाळी अधिवेशन 2024 ते 25 मधील अंगणवाडी सेविका मदतनीस विषयक निर्णय व चर्चा। सविस्तर माहिती। हिवाळी अधिवेशन हे प्रत्येक वर्षी राज्यातील विविध शासकीय निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। या अधिवेशनात महिला व बालविकास विभाग WCD अंतर्गत ICDS, पोषण, अंगणवाडी रिफॉर्म्स, NEP 2020 या योजनांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामकाजातील अडचणी, मानधनवाढ, पदोन्नती, रचना, निवृत्ती लाभ, डिजिटल कामाचा बोजा यावरही अधिवेशनात लक्ष वेधले गेले। खाली या अधिवेशनात उचललेले मुद्दे, सरकारची उत्तरं आणि निर्णय याची सविस्तर माहिती। 1. मानधनवाढीचा मुद्दा प्रमुख चर्चेत। हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे मानधनवाढ। विरोधी पक्ष आणि काही सत्ताधारी सदस्यांनीही खालील मागण्या मांडल्या। मुख्य मागण्या: सेविकांचे मानधन 10,000 रुपये ते 25,000 रुपये करण्याची मागणी, मदतनीसांचे मानधन 7,000 रुपये ते 18,000 रुपये करण्याची मागणी आहे। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ऑनरेरियम एन्हान्समेंट प्रपोजल राज्याने स्वीकारावे। पोषण ट्रॅक व डिजिटल कामकाजाची जबाबदारी वाढल्याने मानधनात लक्षणीय वाढ आवश्यक। सरकारचे कर्तव्य: महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले की मानधनवाढीसंदर्भात प्रस्ताव वित्त विभागाकडे विचाराधीन आहे। राज्य सरकार सेविका, मदतनीस यांचे काम महत्त्वाचे असल्याचे मान्य करते। आर्थिक तुटीमुळे तात्काळ वाढ शक्य नसली तरी सकारात्मक निर्णय होणारच असे आश्वासन। इतर राज्यांच्या मानधन पॅटर्नचा अभ्यास सुरू आहे, तथापि अद्याप अंतिम निर्णय अधिवेशनात जाहीर झाला नाही, परंतु मानधन लवकरच वाढणार असे संकेत सरकारकडून देण्यात आले। 2. 24,800/20,300 या प्रस्तावित संरचनेवर चर्चा। काही सदस्यांनी न्यायालयात झालेल्या हायकोर्ट निर्णयाचा संदर्भ देत सांगितले की सेविका, मदतनीस यांचे मानधन खालीलप्रमाणे निश्चित करावे: सेविका -24,800 रुपये, मदतनीस -20,300 रुपये। हा आकडा किमान वेतन, कामाचा तास आणि शैक्षणिक पात्रता यांच्या आधारे सुचविण्यात आला आहे। सरकारने सांगितले की हा प्रस्ताव अभ्यासात आहे। न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून पुढील अधिवेशनात निर्णय येऊ शकतो। वित्त विभागाकडून तांत्रिक पडताळणी सुरू आहे, म्हणजे निर्णय अद्याप झाला नसला तरी या आकड्यांवर शासन गंभीरतेने विचार करत आहे। 3. पोषण ट्रॅकर, डिजिटल कामाचा भार कमी करण्याचा निर्णय। अधिवेशनात अनेक सदस्यांनी पोषण ट्रॅकविषयी तक्रारी मांडल्या। रोजच्या डाएट फीडिंग, ग्रोथ मॉनिटरिंग, उपस्थिती, घरभेट नोंदी, सर्व डेटा फोनमध्ये भरताना वेळ व नेटवर्कची अडचण, मोबाईल डेटा खर्च स्वतःला करावा लागणे, सिस्टीम वारंवार बंद पडणे। सरकारचा निर्णय व घोषणा काय आहे? पोषण ट्रॅकरसाठी डेटा सबसिडी देण्याचा प्रस्ताव मंजुरीस पाठवला आहे। पुढील वर्षी नवीन स्मार्टफोन मॉडेल सेविका, मदतनीस यांना देण्याची प्रक्रिया सुरू। ट्रॅकरमध्ये ऑफलाईन एंट्री मोड वाढवण्याचे केंद्राला प्रस्तावित। यामुळे सेविका, मदतनीस यांचे डिजिटल काम सोपे होणार आहे। 4. प्रमोशन रचना, करिअर प्रोग्रेशन सुधारणा। अधिवेशनात हा मुद्दा पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे। मुद्दे काय आहेत ते जाणून घेऊया। 1. सेविकांना 20 ते 25 वर्षे सेवेनंतरही पदोन्नती मिळत नाही। 2. पर्यवेक्षक पदासाठी पात्रता अडथळे। 3. राज्यात रिक्त पदांची संख्या जास्त आहे। यावरती सरकारचे काय उत्तर आहे? खालीलप्रमाणे पाहू। अंगणवाडी सुपरवायझर पदांचे 30% आरक्षण सेविका व मदतनीसांसाठी ठेवण्याचा प्रस्ताव। अनुभवाला अधिक प्राधान्य देणार। पात्रता अभ्यास गट 2025च्या सुरुवातीला अहवाल देणार। 2026 पासून नवीन प्रमोशन रचना लागू होऊ शकते असे संकेत अधिवेशनात देण्यात आले। 5. निवृत्ती लाभ, मानधन, पेन्शन यावर चर्चा। खालील मागण्या मांडण्यात आल्या: सेवा समाप्ती वेतन, ग्रॅच्युटी, पेन्शनसारखे नियोजन, 60 वर्षांनंतर आर्थिक संरक्षण। यावरती सरकारचे काय उत्तर आहे? ग्रॅच्युटी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे। राज्य स्तरावर कल्याण निधी उभारण्याचा विचार सुरू। अद्याप अंतिम निर्णय जाहीर नाही, पण अधिवेशनात हा मुद्दा गंभीरतेने मान्य करण्यात आला। 6. बंद पडलेल्या किंवा कमी उपस्थिती असलेल्या अंगणवाड्यांबाबत निर्णय। अनेक गावांमध्ये लोकसंख्या घटल्याने काही अंगणवाड्या बंद पडल्या आहेत। सरकारने सांगितले की नवीन सर्वेक्षण चालू असून ज्या गावात 20 पेक्षा जास्त पात्र मुले असतील तिथेच केंद्र कायम ठेवले जाईल। सेविका, मदतनीसांचे स्थानांतरण, ट्रान्सफर, सुलभ नियमावली तयार होत आहे। 7. भोजन, THR, पोषण आहारासाठी अतिरिक्त निधी। अधिवेशनात पोषण अभियानांतर्गत प्रति मुलावरचा खर्च वाढविण्याचा निर्णय तत्वतः मंजूर।
TH4 गुणवत्तेसाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र समित्या, यामुळे आहार वितरणातील समस्या कमी होण्याची शक्यता. 8. महिला सुरक्षितता व प्रवास भत्ता यावर चर्चा. सेविका मदतनीसांना घरभेटी, मोजणी, पोषण सर्वेक्षणासाठी गावात फिरावे लागते. सेविका मदतनीस यांच्या मागण्या. 1. प्रवास भत्ता मिळाला पाहिजे. 2. सुरक्षिततेसाठी विशेष हेल्पलाईन. 3. प्रशिक्षणावेळी राहण्याची सोय. या मागण्यावरती सरकारची घोषणा. महिला सुरक्षा ॲप अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनिवार्य केले जाईल. प्रवास भत्ता प्रस्तावित असून आगामी अर्थसंकल्पात तरतूद होण्याची शक्यता. सारांश. मुख्य निर्णय संकेत काय आहेत ते पाहू. खालीलप्रमाणे हिवाळी अधिवेशनात काही निर्णय तात्काळ लागू झाले नाहीत, परंतु खालील मुद्द्यांवर स्पष्ट सरकारी संकेत मिळाले. मानधन वाढ लवकरच जाहीर करण्याचे संकेत. 24,800/20,300 या संरचनेवर सकारात्मक विचार. पोषण ट्रॅकरसाठी डेटा योजना व नवीन फोन. प्रमोशन रचना सुधारणा 2026 पासून लागू शकते. पेन्शन ग्रॅच्युटीवर केंद्र व राज्यात चर्चा. प्रवास भत्ता व सुरक्षा यावर पावले. पोषण आहारासाठी म्हणजे प्रत्यक्ष अधिवेशन निर्णय तुलनेने कमी, पण भावी निर्णयाचे वातावरण स्पष्ट आहे. सेविका मदतनीस यांना दिले जाणारे मानधन, लाभ, सुविधा वाढवण्याची तयारी सरकारकडून दाखवली गेली आहे. तरी सर्वांनी अंगणवाडी सेविका मदतनीस एकजुटीने काम करणे व आपल्या कामाचे पालन करणे आणि सर्वांनी आपल्या हक्काच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लढावे लागेल. माहिती चांगली वाटली तर आत्ताच शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सर्वांना पाठवा ही विनंती. नमस्कार जनता चॅनलमध्ये तुमचे स्वागत. जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना. अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा.